अरे संविधानाला वाचवा, फक्त संविधानाला वाचवा, दुसरा काहीच नका वाचू. तुमचा धर्म टाका चुल्यात आणि कचऱ्यात, काहीच कामाचा नाही. कारण तुमच्या धर्माला वाचवणारा संविधान आहे, कळलं काय? आणि एकच धर्म आहे, तो म्हणजे माणसाचा. धर्म कुठलाच नाही आहे, कळलं काय? ज्याला भारतात राहायचं असन तर त्याला जे बी म्हणावंच लागल आणि त्याला संविधान मानावंच लागल. आणि जो संविधान मानत नसल तर त्याने पाकिस्तानात चाललं जावं, काही गरज नाही आहे भारतात त्याची. बरोबर नाही का भाऊ? कमेंट करून सांगायचं काय बोलतो काय नाही, कारण शब्दाकडे लक्ष द्या. पुढे व्हिडिओ बघायला लागेल तुम्हाला, कारण जातीवादी, भडवे, मनुवादी, सवर्णवादी संविधानाला खतम करण्याची कोशिश चालू आहे. त्यांना माझे एकच म्हणणं आहे, खतम करण्याच्या अगोदर आपल्या मायचे धगडे बदलावा. आपले मायचे धगडे किती आहे ते बघा, तेव्हा संविधानात दोष काढा. 8वी नापास, अंगणवाडी नापास दोष काढून राहिले त्या संविधानात. ज्या संविधान लिहिलं त्या माणसात त्याच्यावरची 32 डिग्र्या होत्या. 10 ते 12 लँग्वेज होतं माणसाची. त्या माणसाची माहिती होती, त्या माणसाला 10 ते 12 लँग्वेजची माहिती होती, बोलता येत होतं. तुम्हाला त्याला काय एक लँग्वेज बोलता येत नाही सीधी रे? हां, तुम्हाला एक लँग्वेज सीधी बोलता येत नाही. आणि ज्याला संविधान मानत नसेल तो संविधान, त्याने मनुस्मृती लादावी. जे सवर्णवादी, ते ब्राह्मणवादी लोक संविधानाला मानत नसल, भरपूर लोक असे आहे ब्राह्मणवादी ते संविधानाला मानत नाही, त्यांनी आपल्या घरी मनुस्मृती लादावी, मनुस्मृतीचं पूजन करावं. आणि आपल्या लेकीला, आपल्या बहिणीला कधी नोकरीवर लावावं नाही आणि शिकू द्यावं नाही. चूल आणि मूल आणि बच्चे पैदा करण्याची मशीन ठेवावी, दुसरं काहीच नाही. कारण तुम्ही तुमच्या मुलीला शिकायला पाठवत असन, डॉक्टर बनवत असन, किंवा राज्यमंत्री बनवत असन, किंवा एखादा मंत्री बनवत असन, तर हे संविधानात लिहिलेलं आहे. कुठल्याही महिलेला राष्ट्रपतीपासून तर प्रधानमंत्री बनता येते, चपराशीपासून तर प्रधानमंत्री बनता येते, हे संविधानात लिहिलेलं आहे. तुमच्या मनुस्मृतीत लिहिलं नाही. ज्याला मनुस्मृती पडत असन तर त्याने आपली मनुस्मृती आपल्या घरी लादावी, आपल्या आई बहिणीवर लादावी, आपल्या स्वतःवर लादावी. संविधान लादून लय. आणि ज्याले बाबासाहेबाबद्दल घृणा असल, त्याले चालत नसेल कुठल्या गोष्टी बाबासाहेबाच्या, तर त्याने डायरेक्ट माझं एकच म्हणणं आहे, पाकिस्तानात चाललं जाव. त्यासाठी पाकिस्तानाचे दरवाजे मोकळे आहे. भारतात राहायचं असेल तर जय भीम म्हणावंच लागन भाऊ. भारतात राहायचं असेल संविधानाला मानावंच लागन. तुमच्या बापाला माना लागन, पण माना लागन, कळलं काय? कसं असतात, हा महाराष्ट्र, हा भारत महामानवाच्या विचारावर चालणार आहे. इथं छत्रपती शाहू महाराज जन्माला आले, छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले, महात्मा फुले जन्माला आले, सावित्रीबाई जन्माला आले, अण्णाभाऊ साठे जन्माला आले, अल्लाबाई होळकर जन्माला आले, रणरागिणी लक्ष्मीबाई जन्माला आली. तर तुम्ही विचार करा, हा भारत पवित्र भूमी आहे. आणि तुमच्यासारखे लोक ह्या भारतात असन तर तुम्ही ह्या भारताला काय करत आहे? अशुद्ध करत आहे. समजलं काय? कारण हे संतांची कर्मभूमी आहे, महामानवाची कर्मभूमी आहे. त्या कर्मभूमीनुसार तुम्ही चलत नाही. तुमच्या दिमागामध्ये जातीवादाचा गू भरलेला, दगड भरलेला आहे, धर्मवादाचा गू भरलेला आहे. ते निघणार नाही. जोपर्यंत निघणार नाही तोपर्यंत तुम्ही माझ्यासारखे जगणार नाही. तुमच्यापेक्षा ते जनावरं पुरले, तुमच्यापेक्षा जनावरं पुरले आणि ते जनावरांपरी सुधारले, पण तुम्ही सुधारले नाही. कारण तुम्ही जातीत आणि धर्मात भांडत आहे. बाहेर निघून बघा, जाती आणि धर्माच्या बाहेर निघून बघा, मग समजेल तुम्हाला माणूस म्हणून जगायचं कसं. अरे एक दिवस तरी माणूस म्हणून जगा, तेव्हा समजेल तुम्हाला. नाही चालत जगलो, तुम्ही अजूनही जाती आणि धर्मात जगत असाल तर तुम्ही जगून राहिले नाही, तुम्ही मरून राहिले आणि येणारी पिढीला पण मारून राहिले जितेजी. कळलं काय? कारण बाबासाहेबाच्या संविधानात खोट काढणाऱ्यांनो, अंगणवाडी नापासा, तुम्ही 8वी नापासा, तुम्हाला झाट माहीत नाही काहीच. ज्या माणसानं 32 डिग्र्या घेऊन, त्याने 32 डिग्र्या तर भारतातच नाही घेतल्या, बाहेर देशात जाऊन देशोदेशी फिरला तेव्हा डिग्र्या असेल घेतल्या. त्या महामानवाला एक भारत ओळखत नाही, फक्त त्या मानवाला देशोदेशी म्हणजे 180 ते 90 देश ओळखतात. पुजतात ते, त्या माणसाला पूजते, पायी झुकते. विचार करा, त्या महामानवाचे भारताचंच पुतळे नाही तर बाहेर देशात करोडोनं पुतळे आहेत. दररोज करोडोनं पुतळे बांधतात लोक. मग विचार करायचो ती गोष्ट आहे, बरोबर नाही काय?
आणि आपण नंगचोट लोक आहोत. ज्या भारतात बुद्ध जन्माला आले, ज्या भारतात बाबासाहेब जन्माला आले, त्या भारतात महामानवाची रूपरेखा आहे. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव जन्माला आले. अशा महामानवाचे विचार आपण डोक्यात घेत नाही. आणि मनुस्मृतीच्या डोक्याने चालतो, मनुस्मृतीच्या ग्रंथाने चालतो. एक मनुस्मृती हा ग्रंथ नाही, ब्राह्मणांनी लिहिलेला एक पाप आहे. जो पाप अन्यायाविरुद्ध लढा नाही. जो अन्याय करत असेल तर त्याच्या परिवाराला पुरा खतम केला जाईल ह्या मनुस्मृतीमध्ये. मनुस्मृती म्हणजे काय आहे तुम्हाला माहीत आहे काय? जो संविधानाला मानत नसेल तर त्याने मनुस्मृती लादावी आणि मनुस्मृतीचा पूर्ण अभ्यास करावा, हे माझं मत आहे. कारण तुम्हाला मनुस्मृतीचा अभ्यास असेल तर मनुस्मृती लादा, तुमच्या इकडे घरात लादा, माय बहिणीवर लादा, तुमच्या स्वतः आश्वासित आणा. तुम्हाला संविधान मान्यता नसेल तर, संविधान मानत नसेल तर तुम्ही, हे माझं मत आहे. भारतातल्या जनतेला आणि महाराष्ट्रातल्या जनतेला बरोबर बोलत आहे ना? कमेंट करून सांगायचं, लाईक करायचं, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही, फेसबुकवर फॉलो करायला विसरायचं नाही. कारण कसं असतात, भरपूर मनुवादी, ब्राह्मणवादी लोक, सवर्णवादी लोक भरपूर बाबासाहेबाला मानत नाही आणि बाबासाहेबाच्या विचारात चालत नाही आणि महामानवाच्या विचारात चालत नाही. महामानवाच्या विचारात का चालत नाही? कारण कुठल्याही महामानवांनी मनुस्मृतीला विरोध केला, संविधानाला विरोध केला नाही. संविधान असं पुस्तक आहे, तुम्हाला सांगतो मी, ज्या मनुस्मृतीनं द्रौपदीचं चिरहरण केलं होतं, तिची साडी सोडली होती, त्या द्रौपदीला संविधानानं राष्ट्रपतीच्या पदावर बसवलं. तर मग विचार करा तुम्ही, हे संविधान कसं असेल? बरोबर नाही काय? अरे ह्या महामानवाचा विचार आहे. महामानवाच्या विचारावर चालणारा महाराष्ट्र आहे, भारत आहे, कर्मभूमी आहे. आणि ही कर्मभूमी आपण काय करत आहे? त्या कर्मभूमीला जातीवादीचं लाछन लावून आपण तिला बर्बाद करत आहे. लाजा वाटू द्या. अशा मनुवादांना, अशा सवर्णवादांना माझं एकच सांगणं आहे, तुमच्या आई बहिणीला मनुस्मृतीमध्ये जेवढे काही दिलं आहे ते तुमच्या आई बहिणीवर लादा. स्वतःच्या बहिणीवर स्वीकारा, आई बहिणीवर स्वीकारा. तुम्हाला मनुस्मृती पटत असेल तर, तुम्हाला मनुस्मृती आवडत असेल तर आपल्या घरी ती अंमलात आणा. जनतेला सांगू नका मनुस्मृती चांगली आहे, हे चांगली आहे, ते चांगली आहे. कळलं काय? अंमलात आणा तुम्ही तुमच्या घरी, तुमच्या घरी अंमलात आणा आणि तुम्ही आपल्या आया बहिणीवर लादा ते मनुस्मृती. तेव्हा समजून तुम्हाला मनुस्मृती म्हणजे काय असते. कळलं काय? जो संविधान मानत नसाल तर त्याने भारतातून चाललं जाव किंवा मग मनुस्मृती आपल्या घरी अंमलात आणावं, त्याने मनुस्मृती स्वीकारावं, हे माझं मत आहे. तुम्हाला कितपत पटत आहे माझं बोलणं नक्की कमेंट करून सांगायचं. कारण हा भारत बाबासाहेबाच्या विचारावर चालणार आहे. बाबासाहेब आधुनिक भारताचे जनक आहे, हे लक्षाला विसरायला विसरू नका. बाबासाहेब हे आधुनिक भारताचे कोण आहे? जनक आहे. आधुनिक भारताचे बाप आहे. कळलं काय? तुमचा भारत झाला असेल 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र. पण खरा भारत स्वतंत्र तेव्हा झाला जेव्हा बाबासाहेबांना संविधान अंमलात आणलं आणि 26 जानेवारी 1956 रोजी आपला भारत हा खराखोर स्वतंत्र झाला होता. कळलं काय? जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर झाला पाहिजे. कारण असे भरपूर लोक आहे महामानवाच्या विचारावर काळीमा लावतात, लाछन लावतात, काळेबेरा लावतात. अशा महामानवांना काळेबेरा लावल्यापेक्षा आपल्या गांडीला काळेबेरा लावा भाऊ, हे माझं म्हणणं आहे. कारण बाबासाहेबाचं संविधान आताही होतं, उद्याही राहणार, परवाही राहणार, जिंदगीभर राहणार. जोपर्यंत सूर्यचंद्र तारे आहे तोपर्यंत धरतीवर, तोपर्यंत संविधान राहणार. संविधानाला तुमचा माझ्या धगळे हात लावू शकत नाही. कळलं का? संविधानाला तुमचा माझाही धगळा हात लावू शकत नाही. कारण बाबासाहेबाचे विचार, बाबासाहेबांचे आचार, बुद्धांचे विचार, संत तुकारामाचे विचार, संत नामदेवांचे विचार, गाडगे बाबांचे विचार, महात्मा फुलेंचे विचार, संत कबीरांचे विचार, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, छत्रपती शाहू महाराजांचे विचार, बुद्ध फुले शाहू आंबेडकरांचा विचार. आणि सराज भारत हा शांतमय झालेला आहे. बुद्धांच्या विचाराने शांतमय झालेला आहे. बुद्धांचे स्पर्श पडलेले आहे भारताला. अरे लाजा वाटू द्या. जो बुद्ध भारताला लाभला
त्या भारतानं बुद्ध नाकारला तर दुसऱ्या देशानं स्वीकारलं तर देश बघा कुठं कुठं पोहोचले. अरे लाजा वाटू द्या, लाजा वाटू द्या. संविधान बदलायच्या कोशिश करता, संविधान ना खोट काढण्याचा कोशिश करता. आपल्या माझ्या धगड्यात खोट काढला ना, आपल्या बापात खोट काढला ना, ते नाही होणार. हा, संविधान बदलणार, आपल्या मायचा धगड्या बदलाव, या आपला मायचा यार बदलाव, हे माझं मत आहे. कारण अनिल मिश्रासारखे भाडखाऊ लोक गुख आहे, बाबासाहेबाच्या प्रतिमेवर लाचन लावत आहे, त्यांच्या संविधानाला लाचन लावत आहे. अरे त्या संविधानामुळं खाऊन पिऊन राहिले तुम्ही. तुम्हाला जगण्याचा अधिकार मिळाला, 2 टाईम जगून राहिले तुम्ही, खाऊन राहिले, पिऊन राहिले, त्या संविधानाला लाचन लावून राहिला. अरे भिकार चोटा आहे हो, सुधरा जरा. जास्त व्हिडिओ शेअर झाला पाहिजे. हा, जय भीम, नामा बुद्धाय, जय शिवराय, जय भीमा कोरेगाव.